महायुतीकडून महाराजांना उमेदवारी जाहीर झाली। पक्ष कोणताही असो, चिन्ह कुठलाही असो, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये। आम्ही छत्रपतींच्या गादीशी निष्ठा ठेवणारी माणसं आहोत। आमचं इमान आहे त्या गादीशी आणि आम्ही सगळे मराठे म्हणजे 18 पगड जातीची आम्ही सगळी माणसं त्या गादीला नेहमी सन्मान देऊन इथून पुढे देत राहू, हे आमचा शब्द आहे, माझा तरी वैयक्तिक। आम्ही त्याच्याशी कधी तडजोड नाही करणार। पण नुसतंच आम्ही त्या गोष्टींसाठी नाही, खरोखर छत्रपती उदयन महाराज हे खरोखर विकसनशील व्यक्तिमत्व आहे। हा साताऱ्याचा किती चेहरा मोहरा बदललाय। म्हणजे मी 10वी 11वीला जेव्हा साताऱ्याला होतो, 8-10 वर्षापूर्वी, तेव्हाचा सातारा आणि आत्ताचा सातारा जिल्हा जमीन आसमानाचा फरक झालाय, खरोखर जमीन आसमानाचा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उदयन महाराज हे खरोखर तरुणांचे नेते आहेत। तरुणांना काय हवंय, पुढच्या पिढ्यांना काय हवंय जाणणारा हा माणूस आहे। म्हणजे शरद पवारांचे जे काही उमेदवार असतील, मला असं वाटतं ते सगळे म्हाताऱ्या कोताऱ्यांमध्ये अगदी प्रचलित असतील, पण आत्ताच्या घडीला देशाला तरुणांची गरज आहे आणि तरुणांसाठी झटणारे नेते किंवा तरुणांसाठी झटणारा माणूस सध्याच्या घडीला फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे। म्हणजे आम्हाला आमच्या सगळ्या वृद्धांना देखील सोबत घ्यायचंय आणि त्यासोबत आमचा तरुण देखील सक्षम आणि बळकट बनवायचा आहे। ही विचारधारा ठेवणारे महाराज खरोखर यावेळेला आपल्या साताऱ्याचे खासदार झाले पाहिजे। मी सगळ्या तरुणांना आवाहन करतो की छत्रपती आहेत म्हणून नाही, छत्रपती तर आहेतच, ते त्याच्याशी इमान आहेत, पण खरोखर एक विकसनशील उमेदवार किंवा एक विकसनशील माणूस म्हणून आम्हाला नेहमी उदयन महाराजांकडे पाहिलं पाहिजे आणि यावेळेला महाराजांना आपल्याला निवडून द्यावंच लागेल।